प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली, पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात वाद झाला आणि त्या वादातून तिने हे पद सोडलं. मात्र आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. ममताने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने एक व्हिडिओ जारी करून त्यात ही माहिती दिली आहे. ममताने 1 मिनिट 14 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला. त्यात तिने माहिती दिली आहे की तसेच महामंडलेश्वर पद सोडण्याचं नेमकं कारण काय तिने पहिल्यांदाच उघड केलं आहे. माझ्या गुरु स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर काही लोकांनी चुकीचे आरोप केले, त्यामुळे मी दुःखी झाले होते. या भावनेतूनच मी महामंडलेश्वर पद सोडलं. महामंडलेश्वर झाल्यावर मी माझ्या गुरुला भेट दिली होती. छत्रछडी आणि चंवर भेट म्हणून माझ्या गुरुला दिले होते. त्यानंतर उरलेली रक्कम मी भंडाऱ्यासाठी दिली होती. मला पुन्हा महामंडलेश्वरपदी बसवल्याबद्दल मी माझ्या गुरुची कृतज्ञता आहे. यापुढे मी माझं आयुष्य किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला अर्पण करत आहे, असं ममताने म्हटलं. किन्नर आखाड्याच्या पीठाधीश आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यमय ममता नंदगिरी हे किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे आणि ती कायम महामंडलेश्वर राहील. तिने भावनेच्या भरात पदाचा राजीनामा दिला होता, पण आम्ही तो स्वीकारला नाही, असं त्रिपाठी यांनी सांगितलं. त्यानंतर ममताने आपण महामंडलेश्वर पद पुन्हा स्वीकारल्याचा व्हिडिओ जारी करून आपल्या गुरुच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.